विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने अनेक आश्वासनं दिली, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता अद्याप करण्यात आली नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। क्या हुआ तेरा वादा या टॅगलाईनच्या खाली आज नांदेडच्या किनवट येथे बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेला अनेक आश्वासनं दिली होती। त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे ठाकरे सेनेच्या वतीने किनवटमध्ये आपण बघू शकतोय अशा पद्धतीनं बैलगाडी मोर्चा जो आहे शेतकऱ्यांच्या मार्फत हा काढण्यात आलेला आहे। याचं नेतृत्व जे आहे ठाकरे शिवसेना या ठिकाणी करते। आपल्या सोबत नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबन थोरात आहेत। दादा, काय सांगाल की हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि राज्यभर असे मोर्चे काढतात, काय सांगाल? निवडणुकीच्या कालखंडामध्ये महायुती सरकारनं ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणेची अंमलबजावणी हे शासन करायला टाळटाळ करत आहे। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करू, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जीएसटीचा परतावा अनुदानाच्या रूपाने देऊ, अनेक घोषणा या सरकारनं निवडणुकीच्या कालखंडामध्ये केलेल्या होत्या। परंतु हे सरकार मुळात फसवणूक करून सत्तेवर आलेलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारला जा विचारण्यासाठी क्या हुआ तेरा वादा या मतळ्याखाली शेतकऱ्यांचा हा बैलगाडी मोर्चा आम्ही काढलेला आहे। आणि जर या मोर्चातून सरकारला जाग आली नाही, शेतकऱ्यांना त्यांनी सहकार्य केलं नाही, समाधान शेतकऱ्यांचं केलं नाही, तर याहीपेक्षा अधिक तीव्रतेनं शिवसेना रस्त्यावर पुढे उतरेल। आमची या सरकारने फसवणूक केलेली आहे, म्हणून हे फडणवीस सरकार नसून हे फसवणूक सरकार आहे। त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, किनवट, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।